मनपा निवडणुकीचा निकाल तर लागला आणि आता वेध लागलेत ते सत्ता स्थापनेचे आणि महापौर पदाचे। महापौर निवडी आधी नागपूर महानगरपालिकेतील महापौर उपमहापौर यांच्या कक्षाची डागडुजी आणि रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे। मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती सत्तापक्ष नेते विरोधी पक्ष नेते गटनेते यांच्या कक्षाची डागडुजी सुरू करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। तर या ठिकाणी आता नागपुरातील महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती सत्तापक्ष नेते विरोधी पक्ष नेते गटनेते यांच्या कक्षाची ही डागडुजी सुरू झाली। राज्यातील महानगरपालिका निवडणुका संपन्न झालेल्या आहे। आता आतुरता आहे ती म्हणजे महापौरांच्या आरक्षणाची। आरक्षण सोडत 22 तारखेला निघेल, त्यानंतर महापालिकेमध्ये नेमका महापौर कोण असेल हे निश्चित केलं जाईल। त्यापूर्वी जर आपण पाहाल तर नागपूर महानगरपालिकेमध्ये या पद्धतीने जे आहे ते आता महापौर असतील उपमहापौर असतील त्याचबरोबर विरोधी पक्ष नेता यांच्या सगळ्यांच्या कार्यालयांची जी आहे ती डागडुजी केली जात आहे। मागील काही वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे या कार्यालयामध्ये जे आहे ते पद नसल्यामुळे कोणी येत नव्हतं, त्यामुळे कार्यालयामध्ये अशा पद्धतीने धूळ जी आहे ती साचली गेली होती। आता त्याची क्लिनिंग जी आहे ती एकंदरीत या ठिकाणी केली जात आहे आणि यामध्ये नवीन फर्निचर असेल, सोफा असेल, कार्पेट असेल, भिंतींची रंगरांगोटी आणि विद्युत उपकरणे ही सगळी नवीन जी आहे ती आता एकंदरीत बसवली जाणार आहे। हे नागपूर महानगरपालिकेतील महापौरांचं हे कार्यालय असेल। सद्यस्थितीमध्ये या पद्धतीने दृश्य जे आहे ते या अवस्थेमध्ये हे कार्यालय जे आहे ते आहे। मात्र आता लवकरच जे आहे ते या ठिकाणी महापौर जे आहे ते या कार्यालयामध्ये बसणार असल्याने आता सध्याला डागडुजीचं काम जे आहे ते या ठिकाणी युद्ध पातळीवर जे आहे ते केलं जात आहे। 22 तारखेला जे आहे ते महापौर पदाचे आरक्षण सोडत निघणार आहे। त्यानंतर एकंदरीतच महापौर कोण असणार उपमहापौर कोण असणार हे निश्चित होईल। मात्र त्यापूर्वी सद्यस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर नागपूर महानगरपालिकेमध्ये या पद्धतीने जे आहे ते संपूर्ण डागडुजी रंगरांगोटी आणि दुरुस्तीचं काम जे आहे ते एकंदरीत सध्याला महापौरांच्या आणि उपमहापौर तसेच इतरही जे महत्त्वाचे कक्ष असतील त्याची जे आहे ते दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सध्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केलं जात आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। तर नाशिकमधील महापौरांचं निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यावर रंगरंगोटीचं काम सुरू आहे। अनेक नवीन उपकरणे या ठिकाणी लावण्यात येत आहेत। गेल्या 4 वर्षांपासून हा बंगला बंद होता। आता नवीन महापौर येणार असल्यानं प्रशासनाकडून साफसफाई आणि रंगरंगोटीची कामं केली जात आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे। नाशिकमध्ये भाजपची एक हाती सत्ता आलेली आहे। आता सर्वांचं लक्ष खरतर महापौर पदाचे आरक्षण सोडतीकडे लागलेले आहे। तत्पूर्वी जर आपण बघितलं तर नाशिकमधलं महापौरांचं निवासस्थान असलेलं हा रामायण बंगला आहे आणि त्याची रंगरंगोटी जी आहे ती आता प्रशासनाकडून केली जाते। खरतर गेल्या अनेक वर्षांपासून हा जो बंगला होता हा धूळखात पडलेला होता आणि आता 4 वर्षांनंतर निवडणुका झाल्यानंतर खरतर आता ह्या बंगल्याचं जे कामकाज आहे ते खरतर करण्यात येत आहे। यामध्ये महापौरांचं जे निवासस्थानामधल्या अनेक ज्या कॅबिन आहेत त्यांची स्वीय सहाय्यकाची कॅबिन असेल, स्वागत कक्ष असेल, असे वेगवेगळे विभाग जे आहे याची रंगरंगोटी जी आहे ती खरतर आता केली जात आहे। आता गुरुवारी महापौर पदाचे आरक्षण सोडत होणार आहे। महापौर पद कोणाकडे जाईल याची उत्सुकता एकीकडे असताना मात्र दुसरीकडे प्रशासनाकडनं जी आहे ती तयारी केल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। महापौरांचे वेगवेगळे कॅबिन्स असेल, त्यांचा बेडरूम असेल, अशा ठिकाणी जी आहे ती रंगरंगोटी करण्यात येत आहे। खरतर रामायण बंगल्याला एक प्रकारे नवीन झळाळी चकाकी देण्याचं जे काम आहे ते खरतर करण्यात येणार आहे। गुरुवारी महापौर पदाची आरक्षण सोडत झाल्यानंतर कोण या खुर्चीवर विराजमान होणार याच्याकडे लक्ष लागलेलं असताना दुसरीकडे मात्र जर आपण बघितलं तर महापौर पदाचा महापौरांचा जो बंगला आहे रामायण त्याची या ठिकाणी खरतर रंगरंगोटी करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे फर्निचर आणि इतरत्र जे काम आहे ते देखील या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।